गोष्टींचा कट्टामध्ये आज आपण ऐकणार आहोत बेडूक आणि बैल ही गोष्ट। एक घनदाट जंगल होतं। त्या जंगलात एक पाण्याचा तलाव होता। त्या तलावात एक बेडकी आपल्या पिलांसह राहत होती आणि ती खूप स्थूल झाली होती। त्यामुळे ती त्या तलावातील सर्वात मोठा बेडूक झाली होती। आणि मग त्या पिलांना वाटायचं की आपली आई सर्वात शक्तिशाली आणि सर्वात मोठा प्राणी आहे। एकदा ते पाण्यात खेळत होते आणि तिथे कोण आला? बैल। आणि तो काय करत होता? पाणी पीत होता। ती पिलं त्या बैलाला पाहतात आणि मग त्यांना वाटतं, अरे हा प्राणी तर आपल्या आईपेक्षा मोठा आहे। आपल्याला आधी वाटायचं आपली आईच मोठी आहे। मग ते घरी येतात आणि आपल्या आईला सांगतात की आई, आज आम्ही तुझ्यापेक्षा मोठा प्राणी पाहिला। त्या बेडकीला खूप राग येतो। ती म्हणती माझ्यापेक्षा मोठा प्राणी नाहीच आहे मुळात। ते म्हणतात होता, आम्ही पाहिला। मग ती काय करती? पोट फुगवती आणि पिलांना विचारती एवढा मोठा होता का? पिला म्हणतात ह्याच्यापेक्षा मोठा होता। मग ती अजून पोट फुगवती आणि विचारती एवढा मोठा होता का? पिला म्हणतात नाहीच, ह्याच्यापेक्षा मोठा होता। मग ती पोट अजून फुगवती, मग विचारती एवढा मोठा होता का? ते म्हणतात नाही, ह्याच्यापेक्षा मोठा होता। ती खूप पोट फुगवती, पिला म्हणतात नाहीच, ह्याच्यापेक्षा मोठा होता। शेवटी काय होतं? पोट फुगून त्या बेडकीचं पोट फुटून जातं आणि ती काय होती? मरण पावती। मग ती पिलं रडायला लागतात। तर ह्या गोष्टीचं तात्पर्य काय आहे? दुसऱ्यांची बरोबरी करण्याच्या नादात स्वतःचे नुकसान करून घेऊ नये। गोष्ट आवडली का? आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला छान छान गोष्टी ऐकायला आणि पाहायला मिळतील। थँक्यू।